कांतारा 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 गेला बघा. अरे लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर लाल, असं माझ्यासोबत चाल, अगं चाललं माझ्यासोबत आग लागली त्या वनवासाला. आणि मंदिर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बरं मी काय म्हणतो, आवाज सर्वांना येतोय ना? येतोय ना? नक्की. माझी पहिली वारी तुम्हाला पोरांना आवडली नाही का रे? वर बाल्कनी वाला मला सांगायचं वारी आवडली ना? मला आवडतं तोच माझा हिरो, बाकी तुझे समोर सारे झिरो, आणि करणार तुला फिरो. हे नवऱ्या हे म्हणताय, अगं माझी बाय एवढी किंचाळती हे काय? म्हणून म्हणतो, हे माझ्या नवऱ्या, हे माझा बाबू, भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे. बरोबर आहे ना? ते काय म्हणतात, हे माझी बाय, हे माझी बायको किंचाळती काय को? म्हणून म्हणतो, हे माझा बाबू, बायको के ऊपर वराटा है काय को? मग ऐका, विषय म्हणतात, हो म्हणतात की शाहिरानी म्हणतात, बारी म्हणतात, जरा अजून थांबवली नाही. अरे तुम्ही दोन बाजून बोलता, बोलत त्यानं त्यांना जरा सांगा, बारी जरा म्हणतात की मला लय बोलता, एवढा मला बोलू नका, मला लय म्हणजे साला काढली तरी पण बोलतात, सरळ गेलो तरी पण बोलतात. अरे नक्की आता तुमच्या बेड घालून तरी कसली तुम्हाला पटेल? बारी बारी जरा वाकडे शिरलो, बाय 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 बाय. परत म्हणतात, फक्त वाकड्यात जाऊन तर बघा, वाकड्यात जाऊन तर बघा. वा, तुम्ही फक्त वाकडा बोलून तर बघा. तुम्हाला काही वेगळा सांगायला नको, तुम्हाला अंदाज चांगला आहे. आवडून जो हा भावाचा कोणगा बसलाय वर, काय म्हणतोय, कोणगा बसलाय, त्या कोणग्याला दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. हा गांजील उठवू नका. हा गांजील जो शांत आहे ना, त्याला शांतच राहू द्या. चुकून जर त्यातली एखादी माशी उठली आणि नको तिथं जाऊन जर घुसली, लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर लाल. वा, साडीचा कलर लाल, जीवाचा हाल होती तुमच्या शाम. म्हणून शाहीर तुम्ही काय म्हणता, अरे मोठमोठं घार केलं गंमत मध्ये, मोठमोठं केलं असा. तुम्हाला पण माहिती आहे, आपला पण नाद करायचा तुम्हालाही चांगलंच माहिती. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय सुनील गंगाराम डावर, श्री संतोष प्रकाश आंबेकर आयोजित कलगीतुऱ्याचा कार्यक्रम मित्रांनो, येत्या शुक्रवारी दिनांक 19 जून 2026 रोजी ठीक सायंकाळी 7:30 वाजता कलगीवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरीवाले शाहीर सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा, असा हा सामना आमच्या दोन शाहिरांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे बक्षीस आलेले आहे नित्या रत्नाराम चिनकटे आमच्या ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे, वाणाचा मुजरा. त्याचप्रमाणे कुमार ऋत्विका आणि राजेश भाऊंचे चाके, गाव होडकाड वरचीवाडी, या आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे माझा भाऊ प्रथमेश नवाते, प्रथमेश बाणे राजापूर, कट्टर राजेश निकम खान, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेले आहे 251 रुपयाचं. त्याचप्रमाणे माझा भाऊ अभिषेक शिगवल याच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक. बरं आयोजक, आता टाइम किती आहे हो? यासवानी गेलं कुठं? बरं मी करतो, काय काळजी करू नका, मी करतो. कारण आयोजक सारखं अरे बुवा वारी बंद करा, तरी म्हणतात थांबा, माझ्या अजून 15 मिनिटं आहे. अरे मेला 1 तास होऊन गेला तरी म्हणतात थांबा थांबा व्हायचं. म्हणून बुवा आता तुमच्यातली 5 मिनिटं जास्त वाढून मी घेतो. आता मला थांबवायचा, कारण तुम्ही 17 वरती 18 एक वाढवलं, 18 मिनिटं तुम्ही जास्त घेतली बाय बुवा. म्हणून आता तुमच्यातली 5 मिनिटं मी घेणार बुवा. उगाच भावकीत करणार नको. आणि म्हणून बघा आता शाहीर माझे बंधू अजयदादा घालेकर, ज्यांनी मला गेले कित्येक वर्षापूर्वी पॅड साठी साथ केली होती, उत्कृष्ट पॅडवादक आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आता शाहीर म्हणतात की शाहिरांनी म्हणतात त्यांचे आज भारी म्हणतात ऐकवी, त्यांनी म्हणतात सुरांची खांडोली गेली. पोरांनो मी एवढा बेसूर गायलो काय रे? हा, मी एवढा बेसूर गायलो. बरं सुरांचा सांगतोय कोण? ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता नाही ते मला सुरांचा सांगताय. ज्याला स्केल कळत नाही धड ते मला सूर आणि ताल सांगतात. बरं मी काय म्हणतो, आता सुरात आणि ताल, सूर माझा हल्ला असते, मी काय तालसे नाही, मी काय कुठं गाण्याचा कलास लावले. याला वाकडा जो येतोय बुवा. आणि शाहीर विषय काय, तुम्ही रात्रभर झोपा काढल्या,
आम्ही रात्रभर जागरण करून बुवा सकाळी बारीला पोहोचलोय. थोडासा आवाजावरती निश्चित बुवा फरक आहे, पण सुरांचं आणि तालाचं, ज्याला सुराचा आणि बेसुराचा पत्ता नाही त्याने मला सुराचं सांगायचं नाही. आणि म्हणून पहिला विषय या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय, फरमाईश पण बरेच आलेले आहेत, घेतोय हा. पहिला विषय जास्त काय तुम्हाला झोंबवत नाही म्हणून शाहीर सांगतोय. तुम्ही मग कशी म्हणता ना, वाकड्यात फक्त जाऊन तर बघा. वाकड्यात राजेश बुवा तुमच्या जेव्हा जेव्हा गेलाय तेव्हा तेव्हा शाहीर काय काय झालंय हे मात्र विसरू नका. म्हणून मी काय म्हणतोय, तुम्ही मग कशी म्हणतो ना, ए बायको आय लव्ह यू, म्हणून म्हणतो ए माझ्या काल्या बाबू, ए माझ्या नवऱ्या आय लव्ह यू टू. उगाच भांडण नको, जर चाललाय संसार तो सरळ जाऊ दे. उगाच भांडण नको. जर राजेश बुवा वाकडे शिरतो तेव्हा मात्र कुठच्या थराला बारी जाते हे बुवा विसरू नका. म्हणून मी शांत आहे. तुम्ही म्हणता ना येडाय, मी येडाच आहे. मी कुठं म्हणतोय निशाण आहे, पण येड्यासोबत तिने 3 वर्ष 7-7, 8-8, 12-12, 13-13 भाऱ्या करणार. मग तुम्ही कोण? मी येडा आहे ना. मी येड्याच्या नादाला शाळा माणूस का लागतो हा? माझ्यासोबत ह्या वर्षी 8 भाऱ्या लागले, मग येड्यासोबत भाऱ्या घेता कशाला? पण मी येडा, माझ्यावरच तुम्ही पण येडच बुवा. म्हणून विषय कसा येतो बघा. अहो आलं जमुनी सार पतिव्रता मिनार नाही मानणार हार. आलं जमुनी सार तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार सांगते खरं, माझा आहे आधार मी सांगते खरं, नाही घेणार माघार. अनुसयेचा सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. छोट्या बाळाचं रूप घेऊन आले पण त्यांनी नाव सांगायला तयार नाहीत. पण अनुसया काय म्हणते विषय का, पतिव्रता मिनार नाही मानणार हार. आलं जमुनी सार तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार सांगते खरं, नाही घेणार माघार. मग पाना माझा तुला मी दावीन रे. अनुसा म्हणते अरे पाना माझा तुला मी दावीन रे, पण नागडा करून लावीन रे. वस्त्र काढून वाढ भोजन, वस्त्र काढून वाढ भोजन. ती सत्व जाईल हरून पतिव्रता ही मोठी चतुर. पतीच्या साह्यानं मोठ्या चतुराईन टाकून थेंब झालेत लांब, टाकून थेंब झालेत लांब. त्याला केला या बालक पण माझा तुला मी दावीन रे, पण लग्न करून लावीन रे. पण माझा तुला मी दावीन रे, लग्न करून लावीन रे. माझा तुला मी दावीन रे, लग्न करून लावीन रे. माझा तुला मी दावीन रे, लग्न करून लावीन रे. ओ पतिव्रता मिनार नाही मानणार हार. आलं जमुनी सार तुम्हा नाही जमणार. आही आधार सांगते खरं, आही आधार सांगते खरं, नाही घेणार माघार. पण माझा तुला मी दावीन रे, माझा
दुसरा मुद्दा ते काय म्हणतात की म्हणतात मला शाहीरांचा गण म्हणता पडलेलाच नाही. आज शाहीर विषय काय आहे तुम्हाला नाही पटला, हा विषय झाला तुमचा. पण तुम्ही काय म्हणता की असा गण शाहीराने जो गायलेला आहे तो मग आई बाबांना म्हणाल काय की नक्की मी आहे कुणाचा गोळा. तुमचा मेंदू आज मला वाटतं तुम्ही गुडघ्यात ठेवून आलेला. एक भक्त कासावीस झालाय, 3 महिने राहिले, बाप्पासाठी तो आराधना मनातून करतोय आणि बाप्पाला सांगतोय अगो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. हे म्हणतात ताल घ्या, ढोलकी घ्या, तबला घ्या, चकवा घ्या. वा तो तर दांडकणारच, पण कधी गणपती बाप्पा येईल तेव्हा. पण त्याच्या आगमनाचे आस लागले म्हणून हा भक्त म्हणतोय अगो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. त्याला पुढचा काय कळणार नाही, तेवढाच कळणार. दुसरा मुद्दा मित्रांनो, मला काय म्हणायचं माहितीये, मी म्हणतो की हे म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांच्याकडे कमरेच्या खाली बोलण्यासारखा झाला काय हाय पण नाही. ह्यांना कमरेच्या खाली बोलून काय फायदा आहे, ह्यांचा पण तोच आणि माझा पण तोच आहे. ह्यांना कमरेच्या खाली काय बोलला विषय काय, मोठमोठे गार गेले गप्पा. पण विषय काय, मी म्हटलं चला गोवाला कमरेच्या खाली लय आपलं इंजेक्शन जोरात लागतो, मग आपण प्रेमाने बोलूया. मग अमोल दादा पहिल्या बारी गवण गायली प्रेमाची, हे म्हणतात तुझा पदर खाली आहे. दुसऱ्या बारी त्यांना आज पण विषय दिला प्रेमाचा, तरी पण ते म्हणतात त्यांनी चाल लावली ना लाल लाल कलरची बांगडी. आणि गवणीत म्हणतात शाहीर करून शृंगार साज पण डोईवर पदर नाय, गरीबी तोऱ्यात हाय गवळण तोऱ्यात हाय, सुरू सुरू बोलते चोंबडी, चोंबडीचा रुबाब काय. तुमच्या आग लागली निसक्याला. गवळीचा भागा राधेचा आणि कृष्णाचा आहे. या राधेला तुम्हाला प्रेमात शाहीर गवळण गायली, त्याचं उत्तर म्हणून ते आपण समोर शाहीर ना कधीतरी एकदा प्रेमाचा विषय गाऊन बघा. हे म्हणतात करून शृंगार साज पण डोईवर पदर नाय. बरं ह्याना माझ्या पदराची काळजी लय आहे. नवरा आहे ना शेवटी, असू द्या म्हणजे रंगान काला असू द्या, पण नवरा आहे, संसार टिकवायला हवा आहे ना. नाही तर म्हणून विषय गवळीचा भाग आणला शाहिरांच्या. शाहीर गवळीचा भाग येतो म्हणून म्हणायचंय अरे अनयाची मी राधा माझ्या डोईवर पदर हाय, तुला दिली मी दुधाची साय, पण काना तुला त्याचा इमान नाही. बेमान झालास तू, माझाच खाऊन माझ्यावरती उलटा झालास. आणि म्हणतात म्हणून म्हणतात अनयाची मी राधा माझ्या डोईवर पदर हाय, तुला दिली मी दुधाची साय, त्याचं इमान ठेवलंच नाही. परत म्हणतात शाहीर म्हणतात राधेला म्हणतात कोंबडी आहे म्हणतात. नाही ना म्हणतात कोंबडी, ह्या तुझा गेम मी करतो, दीर्घाच्या रात्रीला तुलाच कापतो पहिले. कोंबडी आहे हा, बरोबर आहे. वाजव एकदा. कोंबडा लाल तोऱ्याचा आहे ना, काल्या पिसाचा आणि लाल तुऱ्याचा. तुझा इन्काउंटर करतो आजच, आज वार पण चांगला आहे. तेव्हा राधेला म्हणतात कोंबडी. शाहीर कोंबडी ही पूर्वजन्मी 5 मिनिटात भाग होता. एक वाढवा वरती, अजून वाटतं 2 पण वाढवा, त्याने 7.5 घेतले म्हणून विषय. पण शाहीर विषय काय, कोंबडी ही पूर्वजन्माची नक्की होती तरी कोण ते तुम्ही आल्या ह्या लोकांना सांगा. पण शाहीर तुम्ही मगाशी म्हटलात कोंबडीला आहे ना हे नाही आणि ते नाही, बरोबर कशाला द्यायचं. ह्यांना प्रेमाच्या गवणी गाऊन ह्यांच्यावर त्याचा काय असं होत नाही. तर हे म्हणतात वाकड्या जाऊन तर बघा. वाकड्या ज्या दिवशी शरण बुवा परवा पण सांगितलंय लियांगा पिवला होईल तुमचा, तुम्हाला आता पण सांगतोय बुवा. हा दाढीवाणी होटा वाढवून नको तिथं, पण शाप बुवा नाहीसं करून टाकीन केस. म्हणून म्हणतोय तुम्हाला उगाच मी आहे ना सर, मी वाकड्या शिरला की म्हणतात नाही बोलता, हिकडनं म्हणता आज तापलं नाही. आता बोललो असं पण जाऊ, आता काही करू नेलं वाद्यास गावलो नाही ते. आणि म्हणून बघाशी भरमाईश कुठे आले बघू द्या, ते बोलू द्या. या वर्षाचा द्या छोटा बंद. विषय कसा बघा, मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याला भिक्षा मागण्यासाठी पाठवतात. एका माईनं त्यांना भिक्षा निश्चित दिलेली आहे. पण विषय काय आहे शाहीर, या गीतातला एक शब्द कट केलाय. तो जर लावला ना तर एवढं लाल व्हाल शाहीर, तुमचं नाकात दम येतील बुवा, एवढं लाल व्हाल. विषय तो कट केलाय म्हणून म्हणायचंय छोटा बातावरती विषय कसा नाही बघा. मला एक कळत नाही, हे मला याला म्हणतात मग 2-3 वर्ष मला ठेवतो कशाला. पॉइंट आहे ना, पॉइंट टू बी नोटेड ना, जरा सांगा बुवा ना. म्हणावं नुसता पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं
एवढा करून होत नाही. प्रेमाच्या गवळणी पण जरा गायला शिका म्हणा. आणि मला म्हणतो ना सुराचं म्हणतो खांडोली केली. पहिल्या सुरात ताला तुम्ही घ्या. पहिला आधी आपल्या बुडाखाली कालो किती आहे, नंतर व्होल्टेजचा बल्ब चालू करा बुवा. म्हणून म्हणतो ऐका, नाही वंगळ वागायचं, माझ्या वचनाला जागायचं, तुम्हा देईन प्रेमान, तरी तुमचं न भागायचं. इथं एक शब्द लय भारी होता, तो कटाप करून टाकला. भुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. गोरक्षनाथ पंचेंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ एका माईकडे गेले. माईने सांगितलं, महाराज आज एवढंच तुम्हाला दिलंय, तेवढंच घ्या आणि मात्र तुम्ही तुमची वाट धरा. म्हणून ती माई काय म्हणते, तुम्हा देईन प्रेमान, तरी तुमचं न भागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. ओ बुवा हातात घेऊन, बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. गुरुसाठी रक्षण प्रेम मनात साठवलं, पतिव्रता नारीनं नाही रिकाम पाठवलं, नाही रिकाम पाठवलं, नाही रिकाम पाठवलं. ओ डाव टाकला या बाईनं, डाव टाकला या बाईनं, नाही कोणाला सांगायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. ओ बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. दुसरा मुद्दा, शाहीर तुम्ही माझ्या विषयाचं जे उत्तर दिलेलं आहे, आजही तुम्ही प्रयत्न केला, पण शाहीर विषय काय झालाय, जर माझ्या विषयाच्या तुम्ही जवळ येतच नाही, तुम्ही म्हणतात मान्य करा मान्य करा. शाहीर मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका. मी काय सांगतोय दरवेळेला, बाप दाखवा श्रद्धाकार असा करणारा मी माणूस नाही. तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या विषयाच्या शाहीर अगदी जवळ जरी आला तरी तुमचा सत्कार करेल. आजही शाहीर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणून फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. यावरती एक फरमाईश घेतो, चोरून चोरून 5 घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. बदल म्हणायचं विषय आहे मित्रांनो कोकणाच्या गाण्याचा. आज संबंध आपण या ठिकाणी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांवरती आधारित असलेलं आपलं कोकणाचं गाणं मित्रांनो. जे गाणं संगीतबद्ध केले स्वतः पंकजदादा काताळे यांनी, आणि म्हणून विषय ठेवतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. अजून म्हणायचं आहे का लक्ष असावा. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, गलगी तुला नमन कदाही महान, शिमगा हा भारी त्यात नाचे संकासूर, अहो ही मायाळू माती जीवाला गावी हुर हुर, खेळ गापोनी वंदन गण चिपळून महाजन संगमेश्वर, रत्नागिरीला राजापूर, परशुराम
शोभतय माझ हे कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर ओ महासंघातीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर महासंघातीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर साक्षात कोणाचा सुंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. म्हणून शाहीर म्हणतो ना मी पुन्हा येईन जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा याल तेव्हा पण मी तुम्हाला असं काही काही देईन बुवा. म्हणून सांगतोय शाहीर तुमचा मान सन्मान गणपतदादांचा मान आणि सन्मान ठेवून शाहीर म्हणून सांगतोय जोड चांगला लागतोय. तुम्ही म्हणता ना मला बोलाय तुम्हाला बोलाय मला कोणाच्या बापाची भीती पण नाही कारण माझ्या बापाला पण माहिती आहे पोरगा तुम्हाला भिडाने एकटा सक्षम आहे. म्हणून तुमचा मान आणि सन्मान ठेवून शाहीर या ठिकाणी मर्यादित तुझा कार्यक्रम करतोय. पण उगाच जर मला डिवचण्याचा प्रयत्न केला शाहीर तुमच्या मानगुणीवर बसल्याशिवाय राहायचं नाही म्हणून फरमाईश आलेली आहे. चोरून पाहत एका मुकड्यात घेतली बारी या ठिकाणी संपवते मित्रांनो. 2 मिनिटं अमोल झाला फक्त मोजून हॅलो हॅलो अहो मला 7 मिनिटं आहेत 7 तर संजय परमाणे मावळी ब्रिज कॅट हॉस्पिटलचे सिनियर आहेत. खूप मेडिकलची माणसं आली आहेत. म्हणजे महेश चव्हाण आले आहेत जजेमधून थँक्यू माऊली. संजय परमाणे कोल्हापूरवरून आले आहेत. अजय घाणेकर पॅडवादक 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद माऊली. आणि शाहीर मिलिंद टोकरून आमचे पुरेवाले शाहीर धन्यवाद 200 रुपयाचं पारितोषिक. हो मंडळी पहिले वारीला काय मी लय आगाव बोललो काय बुवांना. अरे एवढा प्रेमान कधी तुझ्यावाला बोललेलाच नाही. अरे तरी जर एवढा बोललो असेल तर तेवढा एवढा त्रास जर होतोय तर बारी कशी करायचा हा प्रश्न. मी यांना काय वाईट बोललो काय तुम्ही सांगा काय तर किती अनुभव विषय प्राणी मित्र ग्रुपचे सुरेश गोरे भाऊनी फरमाईश चलग बहिणी चलताय. अहो नाही आपल्या बारीला घेऊया इथं 7 मिनिटात गोवांना बोलायचं 200 रुपयाचं पारितोषिक. तर आता एक लगेच मुकडा घेतो मेटकऱ्यानो फक्त पडदा अडवू नका. अवगुण दुर्गुण पाहिली जवळ भेटलीस वाटेवारी. अगं बाय पुता म्हटला माहेराज गेलो माहेराजनं आणली गौरीला मटण दिलं तरी पण नवऱ्याच्या कानात टिंब टिंब असं कसं चलेगा. आम्ही काय आंडवतो आहे काय. अरे जलने वाले को ते काय म्हणतात ना अरे बोलने वाले के दुआ जलने वाले की दुआ बोलने वाले की दुआ जलने वाले की दुआ सबका इज्जत करता लाभो रे बुवा भेंड्या. अरे एवढा प्रेमान शक्तिवालांना कोण बोललेलाच नाही हे पोरेनो. त्याचं तुमची मान तिथंच ठेवा काय जाणार एवढं बोललेलं नाही. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते भरी. अरे कितीही चांगली असली तरी वाट पायात शोभते भरी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. अवगुण दुर्गुण पाहिली जवळून भेटलीस वाटेवारी. मी हम करीन मग ताव करीन मी तुम्हाला पिवळी करीन तुमची पिवळी करीन. अरे पिवळी करीन तुम्ही जादूगर आहे जादूगर आहे. जादूवाला माझा टोपीवर पेटीवर कुठे आहे ना जादूवाला तुला जादू आलाय. मी त्यांना एकच म्हटलं सुरुवातीला म्हणतात मी तुमची बायको आणि माझे हे महादेव असं तर म्हणतात. मग जर माझी तू पिवळी केलीस धुवायला तुला सांगणार
अरे कपडा कोणी धुवायचं, कोण धुवायचं? राजेश भाऊ एवढं घाणेरडं का करून घेता तुम्ही आयुष्यात? पिवळा धोती कसं तुम्ही इमॅजिन करा, राजेश निजाम सप्तस्वरांचा बादशाह उर्फ पिवळीला धुतो. अरे कसं वाटतं? नॉन सायन्स. दुसरा गाणं. आवड मला ज्याची मी त्याला जाणलं, अरे उगाच करते बडी बडी बात, अरे कळली लायकी समोर येतात आणि म्हणतात बघा आज पूर्ण सूर गेले. अरे सुरातलं काहीतरी कळत असेल हे सांगतात ते सूर आणि भारी ऐकून बघा. जशी स्केल दिलेली आहे तशी गालेली आहे. अरे लांबोरे बॉय एडवाकडे लिहितो, लांबोरे बॉय एडवाकडे घालतो, लांबोरे बॉय एडवाकडे चाली लावतो. मग एवढं तुम्ही शान सुरांचं भाषा, 7 सुरांचा भाषा, माझ्या गाण्याची चाल दिली, गाण्यात चाल दिली, ती चाल माझी आहे, मी स्वतः दिलेली आहे, ती स्वतः कंपोज केलेली आहे, ती का नाही जमली? शाहीर नका तुम्ही मला कळकळा लावू, नाहीतर पहिल्या वारीपासून सगळ्या स्तवान गाण गवळण माझ्या स्वतःच्या चाली लावीन आणि तुम्हाला सांगेन ह्याच्या चालीत द्या. जर लावायचं असेल, तुम्हाला वाटतं ना पिवळं पिवळं करेल, पिवळं करेल, तुम्हाला जर लढायचं असेल ह्या युक्तिवादावर तुमच्या कवीने किंवा कवीनं मी काय बोला म्हणत नाही, दादा तुम्ही या, तुम्ही एखादी गोष्ट लिहून दाखवा, आयोजकाने एखादी गोष्ट लिहून दाखवायची, त्याने एखादा विषय द्यायचा आणि सांगायचा त्याच्यावर लिहा. अरे शीघ्र कविता म्हणतात, शक्तिपुरातल्या सगळ्यात मोठी गोष्ट शीघ्र कविता. ज्याच्याकडे शीघ्र कवित्व नाही मग 2 दिवसाला उत्तर देणार, 3 दिवसाला उत्तर देणार, हे नाही सांगायचं शीघ्र कवित्व. नाहीतर अरे बोलणार तुमच्या म्हणजे ह्याच्यात 500 आहेत बोलत हे पोरे. तुम्हाला एखादा उभा केला तर शिवाय काय तुम्ही देणार नाही? म्हणतात बारी मध्ये आवडली नाही, खाल्ला आवाजाला नाही आवडली, गोवा पैसा द्या परत द्यायचं, पैसा द्या परत. उगाच करते सवाडी वाडी वाटा, आवड मला ज्याची मी त्याला जाणलं, उगाच करते सवाडी वाडी वाटा, कळली लायकी समोर येता, माझ्या नकाची सर तुला ग कधीच येणार नाही. हे बाई अगं कधीच येणार नाही, तुम्ही माझी बरोबरी अगं कधीच होणार 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 नाही. उगाच करते बडी बडी बात, कळली लायकी समोर येतात, उगाच करते बडी बडी बात, कळली लायकी समोर येतात, माझ्या नकाची सर तुला कधीच येणार नाही, अगं कधीच येणार नाही, तुझी माझी बरोबरी अगं कधीच होणार 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 नाही. या ठिकाणी श्री महेश मनोहर चव्हाण जय हॉस्पिटल खेड कशेडी रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळ उपाध्यक्ष 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे आणि नितीन गावडे माऊली आलेले आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक मानाचा मजा भेट कर माऊली 2 मिनिटं जमा पाठा म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. हे म्हणतात रात्रीला कोंबडा दे, काला काला कोंबडा लहान शिरवळीचा, लेकिन उसके साथ एक तलंग भी काटता है. यू नो तलंग मेरी कोंबडी तलगीचा मंडळ आहे, ज्यात खावी पोळी वाजवावी टाळी या मंडळाचे शब्द. हे गेली 2 वर्ष माझ्याबरोबर ही पोरं जीवाचं रान करतायत, मला वेदू बाकी सगळी मंडळी 2 शब्द मंडळावर. आमचे पंकजदादा काताळे त्यांचे चाल आहे. चंद्रभागे तीरी उभा राहिला, लावलात जीव हा आयुष्य करा, लावलात जीव हा आयुष्य भरा, कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा, कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा, लावलात जीव हा आयुष्य भरा, लावलात जीव हा आयुष्य भरा. कोंडवाडी हनुमान मंडळ मायेचा झरा, लावलात जीव हा आयुष्य भरा.
6 मिनिटं होती फक्त अजून 6 मिनिटं मिळाली कोणी 20 मिनिटं काढली तरी वारी काय करतात ती गोवा दाखवली असती अरे 2020चा बादशाह आहे अंडू म्हणतो समजा हा फक्त 18 वर्षाचा पोरगा परत तुम्हाला एकच सांगतो वयाची 25 वयपर्यंत अजिबात आगावगिरी करायची नाही आगीशी खेळायचं नाही पाण्याशी खेळायचं नाही परवा खेळात 2 जण गेले त्या बाईकची स्पर्धा बिर्धा लावायची नाही लेखाने तुम्हाला मोठं करायला 80 वर्षाला काय केलंय ना आणि आता कुठं आशेचा किरण आलेला आहे ते म्हातारे तिकडे गावाला बसलेत तर म्हातारी सगळं आयुष्य तुमच्या नजरेकडे त्यांच्या नजरेत फक्त तुमचं आयुष्य आहे 18 वर्षाचा आमचा पोरगा माझा वाचा परवाच्या दिवशी पोलावर चढला नवीन MSC कामाला लागला शॉक लागला वर्ण पडला जागेवर पोरगा गेला 19 वर्षाचा पोरगा हे म्हणतात ना मी रात्रभर प्रवासात होतो मी 3 दिवस आता गावाला होतो रात्री आलो 1 वाजता आणि बारीक होतो एक श्रद्धांजली तुमच्या साक्षीनं गातोय आणि बारीक ठेवतो कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला माझ्या गोजीला फुला माझ्या गोजीला फुला कशी श्रद्धांजली वाहुनी तुला कशी श्रद्धांजली वाहुनी तुला कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला माझ्या गोजीला फुला माझ्या गोजीला फुला कशी श्रद्धांजली वाहुनी तुला कशी श्रद्धांजली वाहुनी तुला कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला कसा काळाचा घाला आमचा गौरव सोडून गेला झाली सेवा गोडमोड वेळ कमी पडला पुन्हा आपण भेटू भेटकरी माऊली थँक्यू सो मच वारी थांबवतोय शाहीर पडदा पडायच्या आधी फक्त आरतीला या देवाचं नाव घेऊया उंदरावरी निर्विकारी सुंदर गडाची मूर्ती गडाला ओवाळूया